वेलकम बॅक मित्रांनो, स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, माझ्याकडे बजाजची डिस्कवर 100 दिलेली आहे. बघू शकता तुम्ही 100 सीसीची गाडी आहे. गाडी मित्रांनो जस्ट माझ्याकडे एक लिकेज प्रॉब्लेम घेऊन आली होती. आता तुम्ही इंजिनच गायब आहे याचा बघू शकतास. लिकेजमध्ये मित्रांनो प्रत्येक पॅकिंगमधनं लिकेज होत होता. हेड ब्लॉकची पॅकिंग लिकेज, टॉप कवर्स लिकेज, त्याच्यानंतर क्लच कवर लिकेज, मॅग्नेट कवर लिकेज. म्हणजे जेणे कुणी ह्याच्या आधी इंजिन काम केला नव्हता, त्याच्यानंतर गाडी वर्षभर चालली आणि लिकेज झाला. तर मित्रांनो खोलल्यानंतर ना माका एक वेगळंच प्रॉब्लेम भेटलो. आता मी ह्यो प्रॉब्लेम तर सॉल्व करून देणार 100%. पण कस्टमरची आता ही लापरवाही म्हणायची की मेकॅनिकने त्यांना सांगितलं नाही, कधी कुणाकडे दाखवलं नाही, काय माहीत नाही. टायमिंग चेनला सपोर्ट म्हणून ह्यो गाईड येतात. याचं काम असतं मित्रांनो की टेन्शनर जेव्हा टेन्शन देता, आता मी तुमका टेन्शनर पण दाखवते. ह्या पार्टला जेव्हा असं टच करता म्हणजे दाबता, त्याच्यानंतर टायमिंग चेन आपली टाईट होता आणि आवाज येत नाही. गाडी मित्रांनो नॉकिंग करत होती एवढे दिवस, पण कधी त्यांनी बघितलेलं नाही. गाईड मित्रांनो तुटून क्लचमध्ये अडकलेला आणि टायमिंग चेन एका घास पडली बघा. एवढी मित्रांनो निष्काळजीपणा होती ह्या गाडीच्या बाबतीत. आणि जेव्हा मी आता बघितलं लिकेजसाठी मी खोलला होता, माझा काम होता की लिकेज सगळा बंद करून देणार. पण आता मी टायमिंग चेन बघितलं गेलेली आहे, टेन्शनरमध्ये प्रॉब्लेम आहे, पॅडा फाटलेली आहेत. तर मी कस्टमरशी आता बोलवलं त्यांना. आणि दुसरी गोष्ट इल्यात मित्रांनो मी त्यांना एक प्रश्न विचारला, गाडीत तुम्ही ऑइल खायचा टाकत होतास. कंडिशन बघा मित्रांनो, हीच कंडिशन त्या चेंबरची होती. आता मी तो चेंबर वॉश करून बाजूक काढलं आहे. आता तुमका मी चेंबर तो दाखवत आहे. तरी पण मित्रांनो अजून ते का वॉश करूचो. आता जस्ट पेट्रोल मारून बाजूक ठेवले म्हणजे थोडा लूज होण्यासाठी. आणि हीची कंडिशन बघा. आता फरक तुम्ही बघितलास. हे मित्रांनो लोकल ऑइल टाकून हे झालेले प्रॉब्लेम्स ह्या सगळ्याचा होता नाही. आणि ही डिले ऑइल चेंजिंगला पण कस्टमर म्हणता मी दर 4 महिन्यात चेंज करतं आहे आणि रनिंग फक्त डेली 12 किलोमीटर. तर मित्रांनो असा कधी म्हणजे रनिंग बघून आपण ठरवूचा नसता. गाडी आपल्याक अलर्ट करत असता, आधीमध्ये नॉकिंग करतली किंवा थोडंफार काहीतरी इश्यू करतली. तेव्हा मित्रांनो ऑइल चेंजिंगला वेळेत ऑइल चेंज करा. आणि असे जर काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर त्याला लवकरात लवकर सॉल्व करा, नाही तर नंतर आता मोठो फटको बसू शकता. आता ह्याच्या हेडब्लॉकमध्ये पण प्रॉब्लेम निघालो, मी कस्टमरला दाखवलं आहे. आता हेडब्लॉकचं काम करणार म्हणजे जवळपास मी आता फुल इंजिन काम करणार.